नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सावरकर विचार प्रसाराचं कार्य तरुण पिढीनं हाती घ्यावं असं सांगून सावरकर साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादित व्हावेत, म्हणजे महाराष्ट्राबाहेर अमराठी लोकांमध्ये खोटा प्रचार करणाऱ्यांना उत्तर देता येईल, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी केली आहे. परभणी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांचे परभणीत व्याख्यान सोबत प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या हस्ते सावरकर विचारदर्शन ग्रंथ संचाचं लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभ्यासक राजेश्वर पारवेकर, डॉक्टर श्रीपाद धानोरकर, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर आणि सर्व सावरकर प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सात्यकी सावरकर यांनी आपल्या व्याख्यानात सावरकरांचे हिंदुत्व आणि सामाजिक क्रांती या विषयावर आपले विचार मांडले. बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ सावरकरांनी आपल्या दृष्टीनं धर्माची केलेली चिकित्सा अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडली. हिंदूंची सावरकरांनी केलेली व्याख्या पूर्ण होती आणि बुद्धिनिष्ठा सांभाळून समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले, हे यावेळी सात्यकी सावरकर यांनी नमूद केलं. ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, अपर्णा जहागीरदार, विना मांडेखळीकर, विजय कुलकर्णी, संजय करभाजन यांच्यासह सावरकर साहित्य मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भारताचा 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:15 परभणी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी होणार आहे. राज्याच्या आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री तसेच परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटं अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि नागरिकांनी या कवायत प्रसंगी उपस्थित राहून उत्साह द्विगुणित करावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या मार्गदर्शक व्हिडिओनुसार सुमारे 20 मिनिटांच्या कवायत संचलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उपस्थित नोंदून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेत साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. परभणी जिल्हा बॉल बॅडमिंटन आणि नांदेड जिल्हा बॉडमिंटन संघ यांच्यामध्ये आज रविवारी डी.एड. कॉलेज मैदानावर लीग मॅचेस खेळवण्यात आले. या मॅचेसमध्ये परभणी संघानं नांदेड संघाचा 3-2 असा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. याच कार्यक्रमात परभणी महानगरपालिकेत विजय संपादन केलेल्या नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भगवान वाघमारे, दिलीप ठाकूर, अमोल जाधव, सुभाष पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगरसेवक भगवान वाघमारे म्हणाले, बॉल बॅडमिंटन खेळ आपण बऱ्याच वर्षापासून पाहत आलेलो आहोत, परंतु परभणीमध्ये सुसज्ज असे मैदान नाही. त्यामुळं आगामी काळामध्ये सुसज्ज असं मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास राजेश शहाणे, उत्तम हत्यांबेरे, मधुकर निर्मळ, अरुण टाक, गोरखनाथ हत्यांबेरे, शैलेश निर्मळ, अनिल पाथरीकर, अमोल लोंढे, किशोर कुलकर्णी, विजय वराडे, राजीव शहाणे, प्रभाकर टाक, सीताराम पंत टाक, अभिजित कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी, बंडू डहाळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूच्या वतीनं उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास मार्गदर्शक शेख जमील अहमद, शेख अजमुद्दीन, इलियास अहमद, रशीद मामून, यासिर शाळेचे संस्थापक पठाण रहमान खान उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अल फलाह एज्युकेशन वेलफेअर सोसायटी सेलूचे अध्यक्ष इंजिनियर अनिस कुरेशी, सचिव हाजी पठाण शफीक खान, कोषाध्यक्ष पठाण निसार, उपाध्यक्ष
शेख महमूद, सदस्य इंजिनियर पठाण रशीद खान आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.